नगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। हे चर्चासत्र माऊली ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते। न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। टरबूज, डांगरबोर व भाजीपाला या पिकांवर चर्चासत्रात सखोल मार्गदर्शन करण्यात आले। लागवडीपासून ते काढणीपर्यंत येणाऱ्या रोगांवर उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। न्यूट्रीहब कंपनीचे महाराष्ट्र हेड राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। पिकांवर होणारे रोग, किडी आणि त्यावरील नियंत्रण उपाय समजावून सांगण्यात आले। योग्य खत व्यवस्थापन आणि फवारणीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले। भाजीपाला पिकाकडे वळल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते असा सल्ला देण्यात आला। तरी अडचणींना पार करून आपल्याला जे उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी जमलो आहोत, गेल्या 2-3 दिवसापासून माझे सहकारी या ठिकाणी काम करत होते, ते प्रामाणिक उद्दिष्टाचं पार पाडण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर नगाव आजूबाजूला पंचकृषी झालेल्याचा प्रयत्न करतोय, तर शेती परवडणार आहे, नाही तर काय? बऱ्याच लोकांना प्रश्न होतो, साहेब शेती परवडत नाही, पण परिस्थितीच्या पलीकडे जाऊन देवातर्फे राहुल पाटील एकदा सर्वांचं सर स्वागत करतो आहे। त्या पिकांमध्ये पैसे मिळत नाहीये, शेतीमध्ये पैसे मिळत नाही आणि परत आपण त्या पिकाकडे अशा परिस्थिती वळायचं, त्यावेळेस उत्पादन येणार नाही। कारण की गेल्या 3-4 वर्षाची पावसाळ्याची परिस्थिती बघितलं तर सतत पाऊस जास्त प्रमाणात। बदलत्या हवामानात शेती कशी करावी यावरही मार्गदर्शन करण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला। शेतकऱ्यांनी चर्चासत्रात प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या। नगाव गावासह परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम नियमित व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। माऊली ॲग्रो सर्व्हिसेसच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले। न्यूट्रीहब कंपनीने शेतकऱ्यांना पुढील सहकार्याचे आश्वासन दिले। या चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली। उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्याचा मार्ग शेतकऱ्यांना मिळाला आहे। या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली आहे।